नमस्कार, मी श्याम पवार. मागच्या रविवारी ज्या वासराला भरधाव गाडीने धडक दिलेली होती त्या वासराचा परिणामी पाय तुटला. त्या वासराला आज आपण कसं ठेवतोय, त्या वासराचं दिवसाचं सगळं शेड्यूल कसं आहे, त्याचं एक एक गोष्ट आपण कशी आवडतो हे आपण आज बघणार आहोत. तर ह्या अशा बंद खोलीमध्ये आपण त्याला ठेवलेलं आहे. तर चला बघूयात काय अवस्था आहे सध्या त्याची. रात्री त्याला आपण बाहेर झाडाखालून इथे ठेवलेलं होतं. खाली पोटी वगैरे सगळी विस्कटलेली आहे. त्याला जे खाण्यासाठी सुद्धा ते दिलेलं होतं ते बऱ्यापैकी त्याला खाल्लेलं आहे. आता आपण काय करूया, वासराचे प्राथमिक जे उपचार आहेत ते सगळे करूयात आणि मग वासराला बाहेर झाडाखाली बांधून ठेवूयात. ते बघू शकतो हे जे वासराची आता इथे आपण इथून पाय कट केलेला आहे, इथे टाके टाकलेले आहेत. डॉक्टरांनी ह्या ठिकाणी जरा सुद्धा पाणी लागू नये याची विशेष काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे. तर त्यासाठी बघा आपण पॅन्टीचं जो पायाचा भाग असतो तो कापून आपण इथे या प्रकारे असं सुतळीने शिवून त्याला कोटिंग केलेलं होतं काल रात्री. तर आता आपण बघू शकतोय त्याच्या लघवीमुळे हे जे आपण तयार केलेलं पॅन्टीचं कोटिंग आहे ते ओलं झालेलं आहे, पण त्याची जखम जी बघतोय आपण ती पूर्णपणे सुकी राहिलेली आहे. तर आता आपण काय करायचं आहे, तर हे जे ओलं झालेलं पॅन्टीचं कापड आहे ते सध्याला आपल्याला काढायचं आहे. इथं जो टाक्याचा भाग आहे तिथे आपल्याला पुन्हा एकदा स्प्रेची कोटिंग करायची आहे, ज्यानं की थोडासा पाण्याचा तिथे स्पर्श जरी झाला तरी ते आत जखमेपर्यंत पोहोचणार नाही. चला मग करूया ते. आता बघू शकतोय हे जे ओलं झालेलं कापड आहे ते आपण काढलेलं आहे आणि आता हे सुख नवीन एक आपण कापड तयार केलेलं आहे. बघा, दोन्ही बाजूनी बांधण्यासाठी 2 सुतळ्या आणि खाल्लं पूर्णपणे असं बंदिस्त एक आपण त्याच्या पायासाठी तयार केलेलं आहे. आता हे आपल्याला इथे बांधायचं आहे. तर आता हे जे टाके आहेत कापड लावायच्या आधी ह्या टाक्यांवर आपण हा आलू स्प्रे लावणार आहोत. ह्या स्प्रेने जखम जी आहे ती पूर्णपणे सुकते, वाळते आणि लवकर बरी होते. आणि ह्या स्प्रेची एक विशेषता आहे की हा स्प्रे मारला की पूर्णपणे आपण बघू शकतो सिल्वर कलरचे कोटिंग झालेलं आहे आणि ह्या कोटिंगमुळे ज्या माश्या आहेत त्या ह्या जखमेवर बसत नाहीत. आता सध्याला हे जे कोटिंग आहे हे जुनं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे मासे बसताना दिसत आहेत. तर आता आपण स्प्रे पुन्हा एकदा मारतोय. हा स्प्रे आपला पूर्णपणे संपलेला आहे, त्याच्यामुळे आपण नवीन आणलेला आहे. तर आता हा स्प्रे आपण काय करूयात, ह्या जखमेवर मारूयात, म्हणजे ह्याच्यावर माशा बसणार नाहीत आणि जखम जी आहे ती लवकर वाढायला मदत होईल. तर बघा, आता हे जे आपण नवीन कापड तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे मऊ सुती कपडे टाकत आहोत. कारण की काय होईल, त्याच्या लघवीनं जरी हे ओलं झालं तरी ते लघवीचं जे पाणी आहे ते ह्याच्यामुळे ह्या आपल्या टाकेपर्यंत पोहोचणार नाही. आणि बाहेर आपण त्याला झाडाखाली बांधत आहोत तर खाली किती खडी आहे, तर हे आत मऊ कापडाची लेअर असल्यामुळे त्याच्या पायापर्यंत ते खडी, जे टोकदार खडी आहेत ते इथपर्यंत पोहोचणार नाहीत. टोकदार खडी जर इथे टोचली तरी इथे जखम होण्याची शक्यता आहे, टाक्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे मऊ कापड आपण आता ह्याच्यामध्ये टाकत आहोत आणि हे जे कापड आहे ते पूर्णपणे आपण इथं आता बांधणार आहोत. आता आपण बघू शकतोय हे जे कापड आहे आपण आपलं ते लावलेलं आहे. ह्या कापडामध्ये आज आपण जे मऊ कापडे टाकलेले होते त्याच्यामुळे आपण बघू शकतोय की त्याला आधार जो आहे तो तयार झालेला आहे. कसा आधार, की त्याची लघवी जरी इथपर्यंत आली तरी ती लघवी त्याच्या जखमीपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याचा पाय जरी त्याने बाहेर खडीमध्ये ठेवला तरी खडी जी आहे ती त्याच्या आत जिथे टाके टाकलेले आहेत तिथपर्यंत लागणार नाही, पोहोचणार नाही. चला आपण आता हे जे आपली त्याची खोली होती त्या खोलीमधून आता त्याला बाहेर आपण झाडाखाली बांधलेला आहे. चला बघूयात आपण कशा प्रकारे सगळी व्यवस्था केलेली आहे. तर इथे बघू शकतो आपण त्याला पोट वगैरे कसं अंतरलेलं आहे, जेणेकरून खालची जी खडी आहे ती त्याला टोचणार नाही. इथे झाडाला त्याला दोरीने बांधलेलं आहे आणि खाण्यासाठी मका आणि
मेथीच्या भाजीची पेंड जी आहे त्याला आपण दिलेली आहे. जसं जसं तो खातोय तसं थोड्या वेळाने आपण त्याला पाणी सुद्धा दाखवणार आहोत. तो आता हळूहळू पाणी सुद्धा जास्त प्यायला सुरुवात झालेली आहे. खायचं भूक देखील त्याची वाढलेली आहे. तो जास्त खात सुद्धा आहे. आता एकंदरीत वासरू बरे होण्याच्या मार्गावर आहे. बघू शकतो आपण.